नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे व्हेज पॅनकेक. तर त्यासाठी आपण या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि याला आता मस्तपैकी आपण बारीक कट करणार आहे. तर इथे मी गाजर कट करते, एकदम बारीक असं आपल्याला चाकूने कट करून घ्यायचं आहे. ते बघू शकता तुम्ही, एकदम पतल्या आणि थीन अशा स्लाइसेस मी कट केलेल्या आहेत. तर याचप्रमाणे आपण दुसरे पण भाज्या ज्या आहेत त्या कट करून घेणार आहे. कॅबेज पण एकदम पतला पतला कट करायचा आपल्याला. भाज्या मस्तपैकी कट करून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. एकदम पातळ पातळ अशा ह्याच्या स्लाइस केलेल्या आहेत. आता हे मस्तपैकी मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये आपले सगळे मसाले घालून घ्यायचे. इथे हा मी गरम मसाला घालते, थोडीशी हळद पावडर, थोडंसं लाल तिखट, मीठ. आता जे काही महत्त्वाचं होतं ते सगळं आपलं ॲड करून झालं आहे. आता बारी आहे ती म्हणजे पीठ ॲड करण्याची. तर इथे मी 1 चमचा बेसन पीठ घेते. त्याच चमच्याने आपण पुन्हा एक तांदळाचं पीठ घेणार आहे, 1 चमचा, आणि वरती थोडंसं. आणि त्याच चमच्याने आपण ॲड करणार आहे रागी. हे रागीचं पीठ आहे. हे सगळं मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे, जास्त पाणी मिक्स नाही. पीठ तुम्ही कमी पडलं तर ह्याच्यामध्ये परत ॲड करू शकता नंतर. तर आता तुम्ही बघू शकता आपलं बॅटर रेडी झालंय. तर हे जे बॅटर आहे ते असंच रनी कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आपल्याला. जास्त पातळ नाही करायचं, नाही तर आपले पॅनकेक काय बनणार नाही आहेत. चला, आता इथे आपला पॅन गरम झाला. याच्यामध्ये मस्त असं बटर घालायचं. पूर्ण तव्याला हे बटर असं लावून घ्यायचं आहे. आणि मग आपले पॅनकेक याच्यावरती टाकायचे. जेवढे पॅनवरती शक्य आहे तेवढे तुम्ही बसवू शकता. आता माझ्याकडे मोठा पॅन आहे, तर मी एकदम 4 पॅनकेक याच्यामध्ये बनवणार आहे. आता ह्याला फ्लिप करण्याची वेळ आली आहे. तर खालच्या साईडने आपण आता ह्याला पलटी करूया. आणि मस्त ह्याला मंद आचेवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे, तरच हे क्रिस्पी होणार. वरतून पण थोडंसं तुम्ही बटर लावू शकता.
छान बटरच असावं असं काही नेम नाही आहे. तुम्ही याच्यावर ते तेल सुद्धा लावू शकता खाली आणि वरती दोन्ही साईडने. पण बटरने जो क्रिस्पीनेस आहे तो थोडासा आय थिंक मला तरी जास्त वाटतं, म्हणून मी बटरच वापरते. चला तर ह्याला मस्तपैकी आता आपण परत खालच्या साईडने फ्लिप करणार आहे. बघू शकता तुम्ही किती छान असे भाजलेले ते. चला तर आता आपले पॅनकेक रेडी झालेले आहेत आणि आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया मस्तपैकी. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी आणि कुरकुरे असे आपले रागीचे वेज पॅनकेक रेडी झाले. चला तर छान असे आपले पॅनकेक रेडी झालेले आहेत आणि याला खाण्याची वेळ आलेली आहे. तर तुम्ही सुद्धा हे हेल्दी आणि टेस्टी पॅनकेक ट्राय करा नक्की आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे जे पॅनकेक आहे ते तुम्ही केचप किंवा हिरवी चटणी त्याच्यासोबत कशासोबतही पेअर करू शकता आणि खाऊ शकता. आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मंडळी. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.